हाय हॅलो अँड नमस्ते. वेलकम टू इंग्लिश प्रो. चला आज शिकूया पास्ट टेन्स, तोही अगदी सोप्या पद्धतीने. तुम्हाला पास्ट टेन्समध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस याच्यामध्ये कन्फ्युजन वाटतं आहे का? काळजी करू नका. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे सगळे प्रकार शिकणार आहोत. आता आपण पास्ट टेन्स म्हणजे काय हे पाहूया. पास्ट टेन्स म्हणजे जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात घडून गेलेली असते ते सांगण्यासाठी जो काळ वापरतो त्याला आपण म्हणतो पास्ट टेन्स. उदाहरणार्थ, मी शाळेत गेलो. आय वेंट टू द स्कूल. इथे शाळेत जाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे आणि म्हणून वेंट हा गोचा पास्ट टेन्स आपण इथे वापरलेला आहे. पुढे बघूया भूतकाळात पूर्ण झालेल्या क्रिया. फॉर एक्झाम्पल, मी जेवण केलं. आय एट फूड. आता इथे आपण एट हा ईटचा पास्ट टेन्स वापरलेला आहे. ज्या भूतकाळातल्या आपल्या सवयी आहेत त्या सांगण्यासाठी सुद्धा आपण पास्ट टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, मी लहानपणी क्रिकेट खेळायचो. आय प्लेड क्रिकेट इन माय चाइल्डहूड. माझ्या लहानपणी मी क्रिकेट खेळायचो. प्लेड हा आपण प्ले या शब्दाचा पास्ट टेन्स वापरला आहे. भूतकाळातला स्पेसिफिक टाईम सांगण्यासाठी सुद्धा आपण पास्ट टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय वेंट टू द मार्केट यस्टरडे. काल मी बाजारात गेली होती. इथे मी पर्टिक्युलरली टाईम सांगितला आहे की यस्टरडे, काल, म्हणजे जी क्रिया आधी होऊन गेली ती सांगण्यासाठी आपण इथे भूतकाळाचा वापर केला आणि गोचा पास्ट टेन्स वेंट वापरला. आता पास्ट टेन्सचे जे 4 मुख्य प्रकार आहेत ते पाहूया. पहिला सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सेकंड पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. थर्ड पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भूतकाळ. आता आपण हे सगळे प्रकार वन बाय वन सोप्या उदाहरणांसहित पाहूया. सिम्पल पास्ट टेन्स पहिला प्रकार. याच्यामध्ये वाक्याची रचना असते. सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. उदाहरण बघूया. मी पुस्तक वाचले. आय रेड अ बुक. मी हा झाला करता. क्रियापदाचं दुसरं रूप रीड, त्याचं दुसरं रूप रेड. स्पेलिंग तेच राहतं, ही गोष्ट लक्षात घ्या. READ रीड आणि त्याचा पास्ट टेन्स READ असाच असतो, फक्त तो वाचताना आपण रेड असं वाचायचं आहे. आणि काय वाचलं? ए बुक, म्हणजे ए बुक हे झालं ऑब्जेक्ट. वाक्य झालं आय रेड अ बुक. नेक्स्ट, ती नाचली. शी डान्स्ड. त्यांनी सामना जिंकला. दे वन द मॅच. विनचा पास्ट टेन्स वन. कोणी? त्यांनी, म्हणून दे वन द मॅच. आता दुसरं वाक्य बघा. शी डान्स्ड. ती नाचली. याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. कोण नाचलं? ती, म्हणजे तो झाला सब्जेक्ट. आणि क्रियापद आहे डान्स. डान्स दुसरं रूप डान्स्ड आणि म्हणून आपण लिहिलं शी डान्स. तिसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी सामना जिंकला. कोणी? त्यांनी, म्हणून त्यांनी दे हा झाला सब्जेक्ट. त्यानंतर जिंकला हे क्रियापद आहे. इथे आपण विनचा पास्ट टेन्स वन वापरलेला आहे. आणि काय जिंकली? तर मॅच, म्हणजे द मॅच हे आपलं ऑब्जेक्ट झालं. वाक्य दे वन द मॅच. आता दुसरा प्रकार बघूया. पास्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये वाक्याची रचना असते. सब्जेक्ट, त्यानंतर वाज किंवा वेअर, त्यानंतर क्रियापदाला ING आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा उर्वरित भाग जो असतो तो आपण शेवटी लिहितो. आपण वाक्य बघूया. मी अभ्यास करत होतो. कोण अभ्यास करत होतो? मी, म्हणून मी हा झाला सब्जेक्ट. आय हा एकवचनी असल्यामुळे त्याच्या पुढे आलं वॉज. आणि करत होतो, क्रिया चालू होती. स्टडी, त्याला ING, त्याला आपण ING लावला म्हणजे स्टडिंग झालं. आणि म्हणून आपल्या रचनेनुसार झालं आय वॉज स्टडिंग. जेव्हा एकवचनी करता असेल तेव्हा वॉज लावायचं आणि जेव्हा करता अनेकवचनी असेल तेव्हा वेअर लावायचं. दुसरं एक्झाम्पल बघू. ती गाणे गात होती. कोण? ती, म्हणजे करता झाला ती शी. त्यानंतर वॉज किंवा वेअर. शी एकवचन आहे म्हणून आपण लिहिलं वॉज. क्रियापद गात होती. सिंग, त्याला ING लावलं, झालं सिंगिंग. म्हणजे आपलं वाक्य तयार झालं शी वॉज सिंगिंग. थर्ड बघूया. ते खेळत होते. कोण खेळत होते? ते.
म्हणजे ते हा झाला सब्जेक्ट करता. त्यानंतर वॉज किंवा वेअर. आता इथे ते अनेक वचन आहे. अनेक वचन असल्यामुळे देच्या पुढे आपण लिहिणार आहोत वेअर. त्यानंतर आपण क्रियापदाला प्रत्यय लावणार ING, म्हणजे प्ले. त्याला आपण ING लावला, झालं प्लेइंग. म्हणून आपलं वाक्य तयार झालं, दे वेअर प्लेइंग. तिसरा प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स. यामध्ये वाक्याची रचना असते, सब्जेक्ट, त्यानंतर हॅड आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप. फॉर एक्झाम्पल, मी जेवण केलं होतं. आय हॅड इटन फूड. कोणी जेवण केलं होतं? मी. म्हणजे मी हा झाला सब्जेक्ट. त्यानंतर आपण लिहिलं हॅड. त्यानंतर क्रियापद ईट, त्याचं तिसरं रूप लावलं, इटन फूड. आय हॅड इटन फूड. नेक्स्ट वाक्य बघूया. ती आधीच निघून गेली होती. शी हॅड लेफ्ट ऑलरेडी. ती करता आहे शी. त्याच्यापुढे आपण लिहिलं हॅड. लेफ्ट हा लिव्हचं तिसरं रूप आहे, म्हणून लिहिलं लेफ्ट. आणि आधीच म्हणून ऑलरेडी. आणि म्हणून आपलं वाक्य झालं, शी हॅड लेफ्ट ऑलरेडी. आम्ही काम पूर्ण केलं होतं. वी हॅड फिनिश्ड द वर्क. आम्ही, कोणी? आम्ही. म्हणजे करता झाला वी. त्याच्यानंतर आपण लिहिलं हॅड. क्रियापद आहे फिनिश, त्याचं तिसरं रूप लिहिलं फिनिश्ड. आणि द वर्क, उर्वरित भाग. म्हणून वाक्य झालं, वी हॅड फिनिश्ड द वर्क. आय होप की तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेली वाक्य नक्की कळली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता चौथा प्रकार, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट, त्यानंतर येतं हॅड बीन, नंतर क्रियापदाला लागतं ING आणि सिन्स, फॉर. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे बऱ्याच वेळापासून एखादी क्रिया चालू होती असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करतो. उदाहरण बघूया. मी 2 तासापासून अभ्यास करत होतो. कोण? मी. म्हणून आय सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर आपण लिहिलं हॅड बीन. अभ्यास करत होतो म्हणजे स्टडी, त्याला आपण लावला ING, स्टडिंग. आणि किती वेळ? तर फॉर 2 hours, म्हणजे 2 तासांपासून, याच्यासाठी. म्हणून वाक्य झालं, आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours. दुसरे उदाहरण बघूया. ती सकाळपासून काम करत होती. कोण? ती, म्हणजे शी. त्याच्यानंतर लावलं आपण हॅड बीन. नंतर काम करत होती म्हणून क्रियापद आहे वर्क, त्याला लावला ING, वर्किंग. आणि सकाळपासून म्हणजे सिन्स मॉर्निंग, म्हणून वाक्य झालं, शी हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आपण जे शिकलो त्याचा एक क्विक कंपॅरिझन आपण बघूया की जेव्हा सिम्पल पास्ट असतो तेव्हा क्रिया आपली पूर्ण झालेली असते. पास्ट कंटिन्युअसमध्ये भूतकाळात आपली क्रिया चालू असते. पास्ट परफेक्ट म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया आपली पूर्ण झालेली असते. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये भूतकाळामध्ये क्रिया बऱ्याच वेळापासून चालू असते आणि ती अजूनही चालू असते. अशा पद्धतीने आपण काळाचा वापर करत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इंग्लिश प्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.